अंबड तालुक्यातल्या कर्जत गावच्या सुमित्रा बडे आज आपल्या 3 एकर कोरडवाहू जमिनीवर लावलेल्या कपाशीला खुरपतायत। यंदा पाऊसच न झाल्यानं कपाशीच्या लागवडीचा खर्चही हाती येणार नाही याची पुरेपूर कल्पना त्यांना आहे। पण जेही उत्पन्न हातात पडेल त्या उत्पन्नातून त्यांना सावकाराचं घेतलेलं 20,000चं कर्ज फेडून आपल्या 2 मुलांना चांगलं शिकवायचंय। या लागतं लगे असे या जाणं काढितो 20,000 या जाण काढे कर्ज आहे अजून 30,000। सुमित्राबाईंच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आणि 2 मुलांबरोबरच आपल्या 3 एकर कोरडवाहू शेतीची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावरही त्या मोलमजुरी करतात, पण यंदा दुष्काळामुळे तेही काम नाही। पाऊसच नव्हता आजवर, पहिल्याना 2 महिने नव्हता, मागून 2 महिने नाही। सरकी आहे काही घातेल, तुरी आहे काही, 2दा औषध मारलं, काही जळली, काही आली, काही तोडे जळले काही। यंदा सुमित्राबाईंचा मोठा मुलगा 12वीत तर लहान मुलगा 10वीच्या वर्गात शिकतोय। गरिबीमुळे मुलांना नवे कपडेही घेता येत नाहीत याची खंत त्यांना आहे। वर्ग शिक्षणाला 2,500 3,000 ते फीच आली त्याची। 12ला 1200 आणि 11ला 1100, ते बोर्डाच्या परीक्षेला 200, लहान्या पोराला 1000, एका पोराला 500 द्या लहान्याच, अशी 2,500 3,500 भरले यंदा। प्रतिकूल परिस्थितीचा सुमित्राबाई मोठ्या धीरानं सामना करतायत, पण कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या सुमित्राबाईंना समाजाकडून सुद्धा काही मदत झाली तर 2 मुलांना त्या नक्कीच चांगलं शिक्षण देऊ शकतात, स्वतःचा संसार सावरू शकतात। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।